आपला आवाज कोकण 24 तास। विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी एक दिवस काम बंद आंदोलन करत रत्नागिरी येथे विराट मोर्चा काढलाय। शिक्षकांना टप्पा अनुदान मिळालंच पाहिजे, शिक्षकांना टप्पा अनुदान मिळालंच पाहिजे, शिक्षक भरती झालीच पाहिजे, शिक्षक भरती झालीच पाहिजे। सगळ्या शासनाने वेळीच आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाऊ असा इशारा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत यांनी दिलाय। मी संदेश राऊत, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ कोषाध्यक्ष। आजचा जो काही संप आहे आणि आजचा मोर्चा आहे, महत्त्वाची मागणी आमची हीच आहे की 15 मार्चचा शासन निर्णय जो ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा बंद पाडण्यासाठी कारणीभूत आहे तो शासन निर्णय रद्द करा, जुन्याप्रमाणे संच मान्यता सुरू करा, ही महत्त्वाची एक मागणी आहे। त्याच्यानंतर जे 2005 पूर्वीचे आणि आधीचे जे काही कर्मचारी नियुक्त झालेले आहेत त्यांना सरसकट सगळ्यांना जुनी पेन्शनच लागू करा। याचप्रमाणे जे शिक्षक वर्ग आहे त्या शिक्षक वर्गाला चांगल्या प्रकारे वागणूक मिळावी त्यासाठी त्यांना पगार सुरू होणं अतिशय गरजेचं आहे। म्हणून शिक्षक भरती होणं त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे। वर्षातून किमान 2 वेळा पोर्टलवरती भरती होणं आवश्यक आहे। टप्पावाढ अनुदानाचा निर्णय आता शासनाने घेतलेला आहे की अधिवेशन संपण्यापूर्वी तो टप्पा तुम्हाला दिला जाईल, पण आमची मागणी ही राहील की 100% अनुदान आता मिळावं, पुढच्या टप्प्याची काही धोरणं आखू नये। 2005 आदरणीय शिक्षण मंत्र्यांबरोबर मुख्याध्यापक महामंडळाची सभा झाली। त्या सभेमध्ये त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यासाठी या GR मध्ये वेगळी सुधारणा केली जाईल असं सांगितलेलं आहे, तत्वता मान्य केलेलं आहे, परंतु अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि आमची अपेक्षा आहे की त्याच्यात बदल नको, हा शासन निर्णयच रद्द करा। कारण कोकणातल्या सगळ्या शाळा यामुळे बाधित होत आहेत, त्यामुळे जो महत्त्वाचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। आजच्या मोर्चानंतर तुमचं पुढचे काय असणार आहे? म्हणजे आजच्या जर मागण्यांची दखल काही घेतली नाही प्रशासनाने तर तुमचं? जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर बेमुदत संप असेल, सगळ्या शाळा बंद राहतील। कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या 101 शाळा बाधित आहेत, 0 शिक्षकी शाळा झालेल्या आहेत, 13,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे। हा मोर्चा स्पेशली या विद्यार्थ्यांसाठी आहे की त्या विद्यार्थ्यांची काहीही सोय शासनाने केलेली नाही। त्यामुळे प्रमुख मागणी हीच राहील, शासन निर्णय रद्द करा, त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ज्या सुविधा आहेत त्या सुरू राहतील। आज किती शाळा बंद आहेत? आज किती शाळा बंद आहेत? किंवा रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला संपूर्ण तर साधारणतः 95% शाळा बंद आहेत। काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत की ज्या शाळांना जे प्रशासक असतील, प्रशासन चालवणारे असतील की त्यांना या शाळांचा मराठी शाळा बंद पडल्या तरी काही त्यांच्या ध्येय धोरणांवर परिणाम होत नाही, म्हणून त्या शाळा याच्यामध्ये सहभागी नाहीत। पण जे स्वयंअर्थसहित शाळा आहेत त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाहीत विना अनुदानित असल्या कारणाने, म्हणून त्या शाळा याच्यामध्ये सहभागी नाहीत, परंतु त्यांच्यापर्यंतही आम्ही पोहोचलेलो आहे। संस्था चालक अध्यक्षांनी हे मान्य केलेलं आहे। रत्नागिरी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एक शाळा जवळजवळ बंद होण्याच्या टाळे लावण्याच्या याच्यात पण अजूनही आपल्या मागण्या मान्य होत नाहीत। 15 मार्च 2024चा निर्णय जो आहे तो आपला रद्द झालाच पाहिजे। यासाठी अजूनही काही तीव्र आंदोलन आपल्याला करता आलं तर आपण सगळ्यांनी तयारी करावी। आता नुसतं हात बसून जागेवर बसून खुर्चीत बसून आपल्याला चालणार नाही, तर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। गोरगरिबांच्या शिक्षणासाठी, वाडी वस्त्या शिक्षणासाठी, गरिबांच्या शिक्षणासाठी आणि त्यामुळं आपण आपल्यासाठी नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इथं आलेलो आहोत हे जनतेला कळलं पाहिजे। आणि म्हणून अनुदानित जी शिक्षण पद्धती आहे, जी मुलांना मोफत शिक्षण पद्धती आहे ती बंद करण्याचं कुठेतरी धोरण चालू आहे, त्या धोरणाला विरोध म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत।
आज आपण सगळेजण आलात, अत्यानंद झालं की आपण सगळेजण एकजुटीनं सहभागी झालात. मी पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि शासनानं हा GR आणि बाकीच्या सगळ्या ज्या जुनी पेन्शनची सरसकट मागणी असेल, टप्पा अनुदानाची मागणी असेल, पवित्र भरती काही शाळांमध्ये 1-1, 2-2 शिक्षक आहेत, ती सातत्यानं 6-6 महिन्याला करावी अशा आपल्या मागण्या आहेत. त्या मागण्या मान्य कराव्यात त्यासाठी आपण विनंती करूया. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय करावा. शिक्षक भरती पोर्टलद्वारे वर्षातून 2दा केली जावी. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मान्यता देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये जिल्हाभरातील माध्यमिक विभागाचे शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आपल्या शाळा, गोरगरिबांच्या शाळा, गोरगरिबांच्या शाळा, वारीवरतीवरच्या शाळा, गावागावातल्या शाळा. शिक्षण वाचवा, मराठी शाळा वाचल्याच पाहिजे. शाळा वाचवा, संच मान्यता द्या, संच मान्यता द्या, गोरगरिबांच्या शाळा. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.